पाहुयात विस्तृत बातम्या. एका निष्ठुर बापाने मुलीवर केवळ चोरीचा संशय व्यक्त केल्याच्या रागातून दोन्ही मुलींना रात्रभर घरात उलटे टांगून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे आणि यामधून एका 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू देखील झाला आहे. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या बनपुरीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या बनपुरीमध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. एका निष्ठुर बापाने आपल्या पोटच्या 2 मुलींना हातपाय दोरीने बांधून रात्रभर घरात उलटे टांगून ठेवल्याचा प्रकार घडला आणि यामधून तडफडून एका 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. ऋतुजा उर्फ सानिका वर्ष 9 असं या निष्पाप चिमुरडीचं नाव आहे. तर तिची बहीण अनुजा यमगर हिची प्रकृती चिंताजनक असल्याने आटपाडीच्या रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. आटपाडी तालुक्यातल्या बनपुरीमधील गावातल्या एका वस्तीवर दादू यमगर हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना अनुजा वर्ष 10 आणि ऋतुजा उर्फ सानिका वर्ष 9 या 2 मुली आहेत. या दोन्ही मुली शाळेत जातात. बुधवारी 25 मार्च रोजी ऋतुजा व सानिका या दोघीवर शेजारच्याच एका कुटुंबाकडून त्यांच्या घरात चोरी केल्याचा आरोप करण्यात आला. शेजारच्याकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर वडील दादू यमगर यांना राग अनावर झाला आणि रागाच्या भरात दादू यमगर यांनी ऋतुजा आणि अनुजा या दोघी नाही हातपाय बांधून रात्रभर घरातल्या लोखंडी अँगलला उलटे टांगून ठेवले. रात्रभर उलटे टांगून राहिल्याने व घोटभर पाणी देखील न मिळाल्याने 9 वर्षाची चिमुरडी ऋतुजा हिचा तडफडून मृत्यू झाला. तर अनुजा ही बेशुद्ध झाली. सकाळी हा सर्व प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या अनुजाला आटपाडीतल्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती मृत अवस्थेत असणाऱ्या ऋतुजावर अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. याच दरम्यान रुग्णालयात उपचार घेणारी अनुजा शुद्धीत आली आणि डॉक्टरांना अनुजाने घडलेला सर्व प्रकार सांगितला. रुग्णालयाकडून पोलिसांना या घटनेची कल्पना देण्यात आली. मग पोलिसांनी तातडीने बनपुरीत जाऊन घटनेची माहिती घेत ऋतुजाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला आणि या घटनेप्रकरणी दादू यमगर याला ताब्यात घेत अटक केली. बनपूर येथील घडलेली ही घटना बापाच्या नात्याला काळीमा फासणारी आहे, शिवाय अंगाचा थरकाप उडवणारी आहे आणि संतापजनक देखील आहे. काय प्रकार घडला म्हणजे काय झालं? मुलांनी पैसे चोरलं होतं दुसऱ्यांचं. त्याच्या मागं म्हणजे असं कोणाचं चप्पल चोर, कोणाचं काय चोरीच करायची व आणि शाळेत गेलं कोणाचा पेन चोर, वही चोर, हे अशी खोडी करायची. मग ती सण झालं नाही, बाप दारू पिऊन आलेला त्यांना सण झालं. नको म्हणलं तरी त्यांनी हातपाय बांधलं टांगलं. किती वेळ होते, कधी टांगलं? नाही, नेमकं त्या दिवशी काय घडलं? त्या दिवशी पैसे चोरले शेजारचेच. खरंच झालं होतं तसं? हो, खरं झालं होतं. मुलांनी पण आमच्या दाखवलं होतं पैसे. बरं. 500 रुपये खरंच होतं. त्यातलं 500 रुपये खरंचलं होतं आणि बाकीचं पैसे त्यांनी दाखवलं होतं. किती होते? बाकी 1450 रुपये काहीतरी गावलं त्यांच्याजवळ. मग ती त्यांना परत केलं महागाने. 1450 गावलं आणि त्यांनी काही खरंचलं होतं ते आम्ही दिलं. 550 रुपये आमच्या त्यांना दिले. मग ते असं चोरी करायची, हे करायची. मग बाप येऊन आलेला होता. बाण हातपाय बांधलं टांगलं. घरातच टांगलं. कसं काय? तर हातपाय बांधून टांगलं. म्हणलं रोज लोकात चोरायचं, रोज कुठली भरपाई द्यायची. तुम्ही कुठं? आम्ही होतो की, पण आम्हाला जवळ येऊ दिलं नाही. रात्रभर टांगूनच होते. सकाळी काय घडलं? सकाळी मग मामाने ती गेलो उठून गावात आणि मग मामाने सोडलं. सोडल्यानंतर मग एक बोलत होती, 5वीची मुलगी बोलत होती, 4थीची बोलत नव्हती. पण पाणीही पाजल्याला पिळली. पाणी पाजल्याला पिळल्यावर मग तिला लगेच दवाखान्यात नेली. पण उपचार नाही झाला तिचा. तुम्ही सांगितलं नाही त्यावेळी वडिलांना किंवा काय आज करू नका? मस्त सांगितलं, ऐकाय नको कोणाशी. ऐकलं नाही त्यांनी. म्हणलं एखादं पुढं आलं तर मी तोडून कोयते आणि तुम्ही पुढं आलात. रोज रोज अशी करते ते, रोज रोज कुठली भरपाई आहे. आणि ती घरापाशी पण मुलं यायची नाही, ती बाजूनेच फिरायची रात्रभर. म्हणलं तर ती रात्री झोपाई माया लावली तरी येत नव्हती. तकडच कवान्या माय बुरनूस घेऊन जायची. किती लक्ष ठेवलं, दरवाजा लावलं. पैशाच आता रात्रीच झोपल्या आपली झोप लागते. झोप लागल्या येऊबर कामाला कटळल्याला माहिती होते का काय नेले उचलून घेऊन जायची, तिकडे झोपायची. जवळच यायची नाही. तुमचं नाव काय? माझं नाव राणी दादू यमगर. चोरी कर राहिलीच्या
मग लोक आम्हाला नावं ठेवायचे, तुम्ही कशा पोरी केले त्या आम्हाला राव देताय का नाही. मग घरीच येईना त्या झोपायच्या बाहेर आणि कुठलं कुणाची दडून कामरून का नाही वाळू घातले घेऊन जायच्या आंघोळ आपल्याला बदलायसाठी कपडे आणि मग घरी येईना त्या कपडे घालाय. पुन्हा कुणाच पैसे उचललं ती इळभर जाऊन गावात दुगीला 2 घड्याळ आणली, काय खायला आणलं, पाण्याच्या बाटल्या आणल्या. मग ती बिचारीन दुसरं लगेच ती बुधवारी 4 वाजता म्हणली लेकाला आणि सुनाला, तुझे पोराने माझं हे केलं अमकं केलं, पैसे नेलं तमकं झालं भांडण, दारू पिऊन आलं लागलं दोघाच वाजता तुम्ही. मग त्यानं पुरी ताणून धरल्या. आम्ही शेतातच होतो, मी मालक 7 वाजेपर्यंत आणि सुनून लोकच इथं होती. मग त्यानं धरल्या आणि बांधल्या. मग आम्ही आलो आपल्या दारात बसलो, पुरी कुठायच्या तर बांधलेल्या. तर लोक काय म्हणला, एक पुरगी माणसानं पुरगी सोडली तर मी कुई त्यानं तोडणार. मग आम्ही जरा गप्पच बसली, बघ आमचं त्या जाती दारकून आल्यावर भांडण झालं तर 4 रोज. म्हणून आता त्याच्या पुरुषने कशाला हात लावायचा असं माझं पण गेलं ना. मग पुन्हा रात्रभर पुढे हाळ्या मारायला लागल्या, बापू आजोबाला मला आय म्हणायला लागल्या. तर तिचा बात आहे ताई म्हणून आम्ही बोललो नाही. पुन्हा तिच्या मम्मीला हाळ्या मारल्या. मम्मी पण म्हणायची तुम्हाला काय झाले. पुन्हा बाल हाळ्या मारल्या पापा. त्यानं 2दा पाणी पाजलं उठून. झोप लागते का अशी आज झाली हो ना घरातल्या घरात. आणि मग पुन्हा ती 5 वाजता उठून गेला इथनं. 5 वाजता उठून गेलो ना आम्ही आपलं उठलो, मालक त्या घरात गेलं, मी बाहेर इकडं जाईल. आणि तवर मालकानं सोडल्या पुरी. पुन्हा म्हणली पुरी बघा कशा एक पाणी बिणी तर पाजा घेईल. मग एका त्या मरलेल्या पुरगी पाणी पिली, परत काय पाणी पिली नाही. ती पुरगी जेवाय मागायला लागली, आता दवाखान्यात आहे ती. मग तिला जेवाय दिलं, चपाती हे दिलं, बिस्किट चारलं. आणि ती पुरगी आमचा पुतण्या मातेला गेलता, त्याला बोलवून घेतला आणि आठपडला नेलं, सुवितात नेलं. त्याने सांगितलं पंढरपूरला न्या. बरं म्हटलं पंढरपूरला नेतो. त्या बाला फोन केला, बा म्हणला राहू द्या आणा माघारी, त्याला काय होतंय दवा. असं ती पण पेलेलाच होता. मग पुन्हा आम्ही तसंच माझा जावाय आणि पुतण्या होता, आम्ही तशी ती आंबुलन्स केली आणि नाकात नळ्या घालून पंढरपूर मोहरं आहे आमच्या गावा एवढं तवर पुरीचं सुरचा बंद झाला. मग मी म्हणलं तर तिने आणतात ना आणलं माघारी आणि मग पुन्हा त्या आठवडीला नेलं. तो बरं मी आजवर नव्हतो टांगली तेव्हा, टांगलेलं काय मला माहीत नाही, टांगली तेव्हा नव्हती, मला डोळ्यात दिसत नाही. पुन्हा आल्यावर आपली भांडण आधीच जास्त माझ्या रोज पोरात. पुन्हा म्हटलं इथं कोणी माझ्या पोरीने हात लावला तर मी कोयत्याने तोडली. मी परत मग झोपलो तिकडं ना बाहेरल्या बाजूला. पुन्हा रासात बघितलं, ती आरड होती, हाय मारत होती. पुन्हा पाणी मागितलं तर त्यांनीच दिलं पाणी ते पोरग्याने दिले 2 वेळा. त्यांनीच पाजलं 2 वेळा. 2 वेळा मी उठलो ना. पुन्हा ती 5 वाजता उठून आंघोळ करून इथनं गाडी घेऊन गेल्यानंतर पुन्हा मी 6ला उठलो. पुण्या पोरीने काढलं तर या गार झाली पाक. पण पाणी पिलं आणि या काय ती बोलतो तर ते आता दवाखान्यात आहे. 4 मुलींनी 1 मुलगा आहे, 1 कमी झाली. काय करतो असंच काम करते कुठं, काय करते शेतीचं, दुसरं काम कसं आहे. काम करायचं काम करते तेवढं पिते. पैसे होते ते आणि संपलं आणि काम करायचं दारू. कामाला जाणे दारू, दुसरं काय नाही. घरात 1 रुपया लावत. घडलेली घटना वाईटच मारलं, लय वाईट झाली. सूचना प्राप्त झाली की मुलगी नामे ऋतुजा यमगर ही मृतावस्थेत दाखल झालेली आहे. त्यावरून अधिक चौकशी केली असता मौजे बनपुरी तालुका आटपाडी येथील दादू हैबती यमगर याने त्याच्या 2 मुली नामे अनुजा यमगर वय वर्ष 11 व ऋतुजा यमगर वय वर्ष 9 यांना काल रोजी रात्री घरगुती कारणावरून हातपाय बांधून पत्र्याला टांगून ठेवले होते. त्यामध्ये अनुजा यमगर ही गंभीर जखमी झाली असून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याने तिच्यावर आटपाडी येथे उपचार चालू आहेत. व ऋतुजा यमगर हिला हातपाय बांधून लटकून जीवे ठार मारून तिचा खून केला असल्यामुळे तिचं पोस्टमॉर्टम करून प्रेत नातेवाईकाच्या ताब्यात दिलं आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून गुन्हा दाखल होऊन पुढील तपास करत आहोत.